नमस्कार. तर रोज रोज मेसच्या डब्यांसाठी भाजीपाला विकत घेऊन करणं मलाही परवडत नाही आणि मुलांनाही रोज त्याच त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो. तर अधूनमधून ना मी कडधान्याची भाजी त्यांना करून देत असते. तर त्यासाठीच ना मी काल रात्री चवळी आणि वाटाणे गरम पाण्यामध्ये छान भिजू घातले होते. रात्रभर ते छान भिजले. सकाळी उठल्यानंतर चवळी वाटाणे कुकरला शिजण्यासाठी लावून दिले. आता माझे चवळी वाटाणे शिजत आहे तोपर्यंत मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर इथं चिरून घेते. जवळपास 4 ते 5 शिट्ट्यामध्ये माझे चवळी वाटाणे छान शिजले होते. कांदा चिरून झाला, टोमॅटो चिरून घेतला. आता कोथिंबीर धुवून ती पण चिरून घेते. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरल्यानंतर थोडासा लसूण मला पाहिजे होता तर लसूण सोलून घेतला. आणि आता भाजीची सगळी तयारी करून झाली होती. कढई गरम करायला ठेवली. त्यात 2 पळ्या तेल घातलं. जिरे मोहरी घातली. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यात कांदा घालते. कांदा छान परतून घेणार लालसर होईपर्यंत आणि नंतर यामध्ये ठेचून मी लसूण घालणार. ठेचलेला लसूण घातल्यानंतर टोमॅटो घातला. तो पण छान तेलामध्ये परतून घेतला. सुक्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, अंबारी मसाला आणि थोडीशी हळद घातली. मग सुके मसाले पण तेलात छान परतून घेतले आणि आता सुके मसाले परतल्यानंतर वेळ होती चवळी आणि वाटाणे घालण्याची. तर कुकरमध्ये जे चवळी वाटाणे मी शिजून घेतले होते ते या फोडणीमध्ये घातले आणि चवळी वाटाणे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतले. ही भाजी मी जास्त पतली करणार नव्हते, थोडीशी घट्टच ही भाजी ठेवणार होते. तर मग थोडंसं त्यात ना पाणी ॲड केलं. अगदी अर्धा पाऊण ग्लास मी याच्यात पाणी टाकलं होतं. भरपूर अशी कोथिंबीर घातली हे बघा. आणि अशी ही कडधान्यांची भाजी ना थोडीशी घट्ट चांगली लागते, म्हणून मी थोडंच पाणी यात घातलं होतं. एक अर्धा पाऊण ग्लास मी याच्यात पाणी घातलं. नंतर चवीनुसार मीठ घातलं आणि आता भाजीला मी एक उकळी काढून घेणार. तर अशी माझी चवळी वाटाण्याची भाजी बनवून तयार होती. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.